शाहू महाराज यांच्या अंगी होता आणि तो त्यांनी शेवटपर्यंत या ठिकाणी सिद्ध केला। तर कोल्हापूरचे चौथे शिवाजी महाराज यांचं निधन झालं आणि त्यांना अपत्य नसल्यामुळे त्यांच्या राणी आनंदीबाई यांनी या कागल घराण्यातील घाटगे घराण्यातील यशवंतराव जयसिंगराव घाटगे या मुलाला दत्तक घेतलं आणि कोल्हापूरच्या गादीवरती वारस म्हणून बसवलं। पुढे त्यांचं वंश परंपरेनं दत्तक विधान 1884 मध्ये झालं आणि या मुलाच्या शिक्षणाची अतिशय काळजी घेण्यात आली। धारवाड त्याचबरोबर राजकोट या ठिकाणी त्यांचं शिक्षण पूर्ण झालं। त्यांच्या शिक्षणासाठी इंग्रज अधिकारी फ्रेजर याची नियुक्ती करण्यात आली आणि त्याच्याकडून राजर्षी शाहू महाराज यांना पूर्णपणे इंग्रजीचे त्याचबरोबर इतर विषयाचंही शिक्षण देण्यात आलं आणि शैक्षणिक बाबतीत राजर्षी शाहू महाराज हे विद्वान किंवा त्यांनी विद्वत्ता संपादन केली। आता कोल्हापूरच्या गादीला एक विचारवंत आणि सामाजिक सुधारणेची ओढ असलेला एक व्यक्ती किंवा राजा म्हणून लाभलेला होता आणि त्यांनी गादीवर येताच आपल्या संपूर्णपणे कोल्हापूर संस्थानामध्ये असणाऱ्या परिस्थितीचा अभ्यास केला आणि त्यांना समाज सुधारणेची ओढ असल्यामुळं त्यांनी प्रथमतः आपल्या संस्थानामध्ये शिक्षणाची व्यवस्था लावून दिली। 1913 मध्ये प्रत्येक गावागावात प्राथमिक शिक्षणाची सोय केली, प्राथमिक शाळा काढल्या। त्याचबरोबर जे पालक आपल्या पाल्यांना मुलामुलींना शाळेत घालणार नाही त्यांना 1 रुपया दंड आकारणारे राजर्षी शाहू महाराज हे पहिले राज्यकर्ते होते। एवढ्या सक्तीचं शिक्षण आपल्या मुलामुलींना द्यावं किंवा बहुजन समाजानं शिकून सुशिक्षित व्हावं आणि स्वतःचा उद्धार करावा अशी तळमळ शाहू महाराजांना होती। आता शिक्षणाची शाळा तर काढल्या, परंतु बाहेरगावाहून कोल्हापूरमध्ये येणाऱ्या मुलांची राहण्याची व्यवस्था काय? तर सुरुवातीला त्यांनी एकाच ठिकाणी राहण्याची, सर्व मुलांची एकाच ठिकाणी राहण्याची सोय केली। मग त्या कालखंडामध्ये जाती व्यवस्था तर संपलेली नव्हती, जाती व्यवस्था तर होतीच। मग ही बाहेरगावावरून आलेली मुलं ही एकत्र राहण्यास तयार नव्हती। बहुजन समाजातील वेगवेगळ्या जातीतील मुलं एकत्र राहण्यास तयार नव्हती, परिणामी मुलं शिक्षण घ्यायला तयार नव्हती। मग याच्यावरती पर्याय शाहू महाराजांनी काढला की प्रत्येक जातीसाठी वेगवेगळं वसतिगृह निर्माण करायचं। त्यांच्यासाठी त्यांनी वसतिगृह निर्माण केली। वसतिगृहाची व्यवस्था चालू केली आणि त्या वसतिगृहांना सरकारातून त्यांचे जो काय खर्च असेल तो देण्याची व्यवस्था केली। आता हे प्रत्येक जातीसाठी वेगळं वसतिगृह काढलं। मग त्याचा समाजामध्ये असा अपप्रचार झाला की या वसतिगृहामुळं जातीबंधनही पुन्हा कडक होतील। परंतु याच्यावरती शाहू महाराजांचे जे विचार होते ते समाजाच्या पुढं एक पाऊल पुढं ते विचार करत होते की आपण शाळा तर चालू केल्या, मात्र ही मुलं एकत्र राहण्यास तयार नाही। मग त्यांच्या समाजातील मुलं जर एकत्र असली, त्यांची भाऊबंद जर एकत्र असली तर किमान ते शिक्षण तर घेतील, सुशिक्षित तर होतील। तर जाती व्यवस्था मोडण्यासाठी वसतिगृह ही पहिली पायरी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये निर्माण केलेली होती आणि त्या वसतिगृहामध्ये ही मुलं शिकू लागली। वेगवेगळ्या जाती धर्माची मुलं कोल्हापूरमध्ये येऊन वसतिगृहात राहून त्यांचे शिक्षणाची व्यवस्था केली। आता त्यांना राहण्याची व्यवस्था केली। नुसतं शाळेतीलच शिक्षण देऊन जमणार नाही याचाही शाहू महाराजांनी विचार केला होता, तर त्यांना व्यावसायिक शिक्षणाचीही सोय करून देण्याचा प्रयत्न शाहू महाराजांनी केलेला होता। आता ही झाली त्यांची शैक्षणिक कार्यातील एक प्रगती किंवा शैक्षणिक क्षेत्रातील कार्य। आता त्यांचं खरं जे कार्य होतं ते सामाजिक कार्य किंवा अस्पृश्यता निवारणाचं कार्य। शाहू महाराज हे हडाचे राज्यकर्ते होते। ते ज्यावेळी संस्थानामध्ये त्यांनी राज्यकारभार हाती घेतला त्यावेळी संस्थानातील जे अधिकारी होते ते 80% अधिकारी हे उच्चवर्णीय होते। 80% अधिकारी उच्चवर्णीय होते आणि बहुजन समाजातील एक 10-20% किंवा एका दुसरा अधिकारी हा त्यांच्या पदरी काम करत होता। मग महाराजांनी काय केलं तर आपल्या हातामध्ये सत्ता घेतल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या प्रशासनामध्ये 50% जागा ह्या बहुजनांना त्यांनी राखीव ठेवल्या।
शिक्षणाची व्यवस्था केलीच, नुसतं शिक्षण देऊन त्या मुलांना वाऱ्यावरती सोडलं नाही, तर त्यांना नोकरी उपलब्ध करून देण्याचंही कार्य शाहू महाराजांनी केलं. त्यांना मग त्यांचे तलाठी म्हणून नियुक्ती कर किंवा प्रशासनामध्ये लिपिक म्हणून नियुक्ती कर, कर गोळा करण्यासाठी त्यांची नियुक्ती कर, अशा रीतीने शिक्षणाच्या पुढचं पाऊल म्हणजे त्यांना चरितार्थाचं साधन आपल्या राज्यामध्ये शाहू महाराजांनी उपलब्ध करून दिलं. त्याचबरोबर ह्या ज्या जाती जमाती होत्या त्या जाती जमातींची बंधनं अजूनही कडकच होती, तेवढीच प्रखर होती. एक जात दुसऱ्या जातीचा व्यवसाय करायला तयार नव्हती. मात्र महाराजांनी त्या आपल्या राज्यामध्ये आपल्या संस्थानामध्ये ह्या बहुजन समाजातील अस्पृश्य जातीतील लोकांना व्यवसायाचं स्वातंत्र्य दिलं, व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य दिलं. आणि त्यातूनच एक बहुजन समाजातील दलित समाजातील गंगाराम कांबळे या दलित समाजातील व्यक्तीला हॉटेल काढून दिलं. आता आपल्या सर्वांना माहिती आहे की या गंगाराम कांबळे याला शाहू महाराजांनी हॉटेल काढून दिलं आणि रोज शाहू महाराज त्याच्या हॉटेलवरती चहा प्यायला यायचे. परंतु सहजासहजी ह्या गंगाराम कांबळेला शाहू महाराजांनी हॉटेल काढून दिलेलं नव्हतं. काल परवाच आपल्या आत्ता ह्या काळामध्ये घडलेली एक घटना म्हणजे खोले ही ब्राह्मण स्त्री, तर त्या स्त्रीच्या घरी एक मराठा यादव म्हणून स्त्री काम करत होती. तर ह्या ब्राह्मण स्त्रीनं ह्या यादव स्त्रीवरती तिच्या घरातील देव बाटले म्हणून पोलीस कंप्लेंट केली आजच्या काळामध्ये. अशाच पद्धतीनं हा जो गंगाराम कांबळे होता, हा गंगाराम कांबळे महाराजांच्या घोड्यातील एका बागेवरती काम करत होता. आणि एक दिवस दुपारी न्याहारीनंतर पाण्याची त्या ठिकाणी व्यवस्था नव्हती, म्हणून तो ज्या ठिकाणी घोडे पाणी पित होते त्या हौदामध्ये तो पाणी प्यायला गेला. हा जो गंगाराम कांबळे होता, ज्या ठिकाणी घोडे पाणी पित होते त्या ठिकाणी जेवणानंतर तो पाणी प्यायला गेला आणि ते काही लोकांनी पाहिलं. त्यावेळी